महानगर पालिका द्वारा संचालित अपनी बस सेवा के कर्मचारियों की लंबे समय से लंबित मांगों को आखिरकार मंजूरी मिल गई। पिछले लगभग 2 वर्षों से जिला ड्राइवर संगठन लगातार पत्राचार, आवेदन और प्रतिवेदन के माध्यम से इन मांगों को उठाता रहा। सभी कर्मचारियों की समस्याओं को लेकर शिवसेना ने भी लगातार आवाज बुलंद की, जिसके बाद प्रशासन ने सकारात्मक निर्णय लिया। मंजूर की गई प्रमुख मांगों में न्यूनतम वेतन, HRA, कंडक्टर के लिए 26 दिन की ड्यूटी व्यवस्था, मैकेनिक एवं सहायक कर्मचारियों के न्यूनतम वेतन, गणवेश तथा अन्य सेवा संबंधी सुविधाएं शामिल है। कर्मचारियों ने इस निर्णय का स्वागत करते हुए इसे लंबे संघर्ष की जीत बताया और शिवसेना सहित सभी सहयोगियों का आभार व्यक्त किया। ऍक्च्युली बघा, कालचं जे आंदोलन होतं आमचं, तर आमचं ते कालचं जे होतं, जे वेळेवर पगार होत नाही त्याबद्दल आमचं कालचं आंदोलन होतं। आणि कसं नेहमी होतं, जसं मोठे मोठे जे आहे अधिकारी, त्यांचे प्रत्येकाला 10च्या आतमध्ये पेमेंट होतं आणि आमचा एवढा खूप काही मोठा पेमेंट नाही आहे, मोजका पेमेंट आमच्या हातात येतो आणि तेही नेहमी यांना वारंवार सांगितल्यावरही आमचा पेमेंट लेट होतो। तर त्याकरता कालची 15 तारीख असताना यांनी पेमेंट केला नाही, त्याकरता आम्ही अल्टिमेट दिल्यावरही त्यांनी लेट केलं होतं पेमेंट, त्याकरता आम्ही काल ते आंदोलन केलं होतं। आज काय मागणी घेऊन आला आहात? आज म्हणजे ॲक्च्युली आमच्या मागण्या अगोदरपासूनच होत्या इथे आणि त्याचा 2 तारखेला आम्ही 2 जूनला एक मीटिंग घेतली होती आणि त्याचा काही आतापर्यंत हे नव्हता आला, तर त्या सगळ्या गोष्टीवर विचार करून आज त्यांनी पुन्हा मीटिंग ठेवली होती। त्यात आमच्या काही ज्या मागण्या होत्या, जसं घरभाडे आहे, HRA, त्यानंतर आहे 26 ड्युट्यांचा, युनिफॉर्मचा, आमच्या ड्रायव्हर लोकांच्या PLचा आहे, अशा भरपूर काही ज्या आमच्या गोष्टी होत्या, छोट्या छोट्या मागण्या होत्या, त्या ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यात आल्या आहे। म्हणजे आश्वासन दिलं आहे की सगळे बसून त्या सगळ्या पूर्ण होईल, म्हणजे झाल्याच आहे सगळ्या, लवकरच त्या लागू होऊन जाईल आम्हाला। 99% त्यांनी दिलं आहे की सगळ्या मान्य तुमच्या ज्या पॉझिटिव्ह आहे आणि त्या आम्हाला मान्य आहे, तर त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो।